पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा, केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। या ग्रंथाचा हेतू हृदयातील सर्व संशय दूर करणे असा आहे, आणि हृदयातील सर्व संशय दूर जर आपल्याला करायचे असेल तर आपल्याला हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे। कोणी कसंही हृदयापर्यंत पोहोचो, परंतु हृदयापर्यंत पहिल्यांदा पोहोचावं लागेल, आणि मगच त्या ठिकाणी असलेले जे काही भ्रम असतील, संशय असतील, ग्रंथी असतील, या सगळ्यांचा नाश करता येईल। तिथपर्यंत ते शक्य नाही। मग हृदयापर्यंत पोहोचायचं तर सुरुवातीला आपल्याला स्वतःच्या हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे, आणि मग कोणाच्या हृदयापर्यंत पोहोचलं पाहिजे? पहिल्यांदा स्वतःच्या हृदयापर्यंत पोहोचावं, मग कोणाच्या? नको, काय गरज नाही। स्वतःच्या हृदयापर्यंत पोहोचलं, झालं, संपलं काम। स्वतःच्या हृदयापर्यंत जर फक्त पोहोचलं तर आपण तर रोजच पोहोचतो, कितीतरी वेळा पोहोचतो, कळत नाही पण पोहोचतो बरेच वेळा। आणि एखाद्याने कळून जरी स्वतःच्या हृदयापर्यंत पोहोचला तरी सुद्धा त्याचे संशय त्याला कधीच दूर होणार नाही। असं जर झालं असतं तर कुठल्याही शास्त्राची आणि सद्गुरूची गरज राहिली नसती। म्हणून फक्त स्वतःच्या हृदयापर्यंत पोहोचल्याने कधीही कोणीही मुक्त झालेला नाही। स्वतःच्या हृदयापर्यंत पोहोचल्यानंतर असा हृदयापर्यंत पोहोचलेला जो जीव आहे तो जर शास्त्राकडे गेला, तो जर सद्गुरूकडे गेला आणि शास्त्राच्या हृदयाच्या नंतर सद्गुरूच्या हृदयापर्यंत जर गेला तरच काहीतरी होण्याची शक्यता आहे। हा जो मार्ग आहे, हा मार्ग सर्वसाधारण माणसांचा मार्ग नाही। सर्वसाधारण माणसांना याची गरजही नाही, परंतु या 99% अन्न, धन आणि मान या गरजांसाठी जगणाऱ्या माणसांमध्ये वावरताना आपल्याला नक्की काय करावं हे कळेनासं होणार आहे जेव्हा आपण अशा विषयांचा अभ्यास करू। अशा विषयांचा अभ्यास केल्यानंतर फार धांदल उडते। जेव्हा आपण साधारण माणसांमध्ये असतो तेव्हा फार मजेत जगतो, काही अडचण नसते। परंतु यदा कदाचित जर आपल्याकडे अशा प्रकारचे ग्रंथ आले, अशा प्रकारचा विषय आपल्या समोर आला तर मात्र जगणं फार कठीण आहे। हे का ते असा प्रश्न सदैव आपल्या मनामध्ये राहणार आहे। नक्की काय करायचं हा मोठा प्रश्न आपल्या मनामध्ये राहणार आहे। त्यातल्या त्यात काही लोक हे फक्त शाब्दिक रीतीने त्या शब्दामध्ये आनंद मानून खुश होऊन जातात, आणि साधारण माणसांमध्ये जगत जगत ते असं समजू लागतात की आपल्याला इकडचाही विषय सगळा आता ज्ञात झालेला आहे। परंतु असं होत नाही। शब्दज्ञान हे आपल्याला कधीही तारून नेणार नाहीये। शब्दज्ञान हे परोक्ष ज्ञान आहे। आपल्याला शब्दांच्या पलीकडे अपरोक्ष ज्ञानापर्यंत जाणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी हृदयातील सगळे संशय संपले पाहिजेत। कल्पना करणं
मी निर्गुण निराकार आहे, मी ब्रह्म आहे, या जगताचा आणि माझा काही संबंध नाही, या 3 लोकाला मी अधिष्ठान आहे, अशा प्रकारे कल्पना करणं याने काही कोणी मुक्त होणार नाही. मुक्त होण्यासाठी एक विशिष्ट क्रम आहे आणि तो क्रम प्रत्येकासाठी समान नाही. जो कोणी ज्या कुठल्या अवस्थेवर असेल त्या अवस्थेनुसार त्या अवस्थेच्या पुढे त्याला जावं लागणार आहे. सर्वांसाठी हा क्रम एकच असूच शकत नाही. जसं दिल्लीमध्ये पोहोचायचं असेल तर सर्वच लोकांना एकच वेळ, एकच साधन, एकच क्रम असू शकत नाही. पुण्यातल्या माणसासाठी वेगळं, चेन्नईच्या माणसासाठी वेगळं, काश्मीरमध्ये राहणाऱ्या माणसासाठी वेगळं, नेपाळमध्ये राहणाऱ्या माणसासाठी वेगळं, अधिक पुण्यामध्येच राहणाऱ्या माणसासाठी वेगवेगळे अधिकारानुरूप साधनं, कोणाला बस, कोणाला ट्रेन, कोणाला विमान, ट्रेनमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग, विमानात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग, अशा प्रकारे विविध मार्ग, विविध रीती दिल्लीला जाण्यासाठी आपल्याला आढळतात. त्याचप्रमाणे या भगवत प्राप्तीच्या मार्गामध्ये सुद्धा प्रत्येकाला समान साधन, समान वेळ, समान क्रम असं काही असू शकत नाही. जैसा ज्याचा अधिकार तैसा त्यास उपदेश असं साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणून आपल्याला आपल्या अधिकारानुरूप साधन करणं गरजेचं आहे. परंतु ज्या साधनांमध्ये आपल्याला रस वाटतो ती साधनं आपल्याला आपलीच साधनं अशी वाटतात. ज्या साधनांचा आणि आपला खरं तर काहीच संबंध नसतो ती साधनं आपल्या अधिकार कक्षेमध्ये येतच नाहीत. परंतु आपण त्याच साधनांमध्ये बराच काळ घालवतो. एकतर आपण उच्च साधनाचा नकळतपणे स्वीकार करतो किंवा कनिष्ठ साधनांचा नकळतपणे स्वीकार करतो. म्हणजे सगळेच जण उच्च साधन स्वीकारतात असं नाही. बरेच वेळा बराच कालावधी काही लोक कनिष्ठ साधनांमध्ये घालवतात जी त्याला गरजेचीच नसतात. त्याच्या पुढे तो कधीतरी गेलेला असतो, त्याच्या पुढेच तो असतो आणि एका ठराविक पातळीवर खालीच असतो, पण एकदमच तो वर कुठलं तरी साधन करत बसतो आणि बराच काळ त्याच्यामध्येच निघून जातो. कधीही चुकीचे साधन केल्यानंतर अत्यंत विरुद्ध त्याच्या अधिकाराच्या विरुद्ध साधन केल्याने म्हणजे कनिष्ठ किंवा श्रेष्ठ तो कधीही पुढे सरकू शकत नाही. परंतु काही लोकांचं असं म्हणणं आहे की आपल्यापेक्षा उच्च प्रतीचं साधन केलं की आपण तरी काय हरकत नाही, लवकर पुढे जाता येईल. असं काही होत नाही. म्हणून आपण पहिल्यांदा आपल्या अधिकाराची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आपल्या अधिकारानुरूप साधनाची तपासणी करून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्याला पुढे 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 गेलं पाहिजे. आपण कुठे चुकतो, आपण काय नक्की करणं अपेक्षित आहे हे आपल्याला स्वतःला कळणं गरजेचं आहे. नंतर ते कळून घेण्यासाठी शास्त्र आणि साधू संत यांचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे. अशा रीतीने जो कोणी साधक या मार्गावर चालत राहील त्याला नक्कीच या ग्रंथाच्या शेवटी सांगितलेलं असलेले जे फल आहे ते म्हणजे हृदयामधले संशय दूर होणं, हृदयामध्ये असलेली गाठ तुटणं, हे सगळं प्राप्त होणं शक्य आहे. आपण सर्वजण या मार्गामध्ये चाललेले आहात. व्यवहार करताना आणि परमार्थ करताना किती तारांबळ होते हे सर्वांना माहीत आहे. पण तरीसुद्धा मनुष्य देह हा अत्यंत दुर्मिळ आणि कमी कालावधीचा देह असल्यामुळे, वेळ आपल्याकडे अजिबातच नसल्यामुळे घाई करा. अत्यंत पटकन या मार्गामध्ये आपण पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करावा आपापल्या अधिकारानुसार. हा विषय एक पार्श्वभूमी सांगितल्यानंतर, हा अवांतर थोडासा भाग सांगितल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे वळूया. आपला विषय आहे दृक् दृश्य विवेक आणि या दृक् दृश्य विवेक ग्रंथातील 9व्या क्रमांकाच्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत. 9व्या क्रमांकाचा श्लोक जो आहे तो असा आहे: संबंधिनो स्तर नास्ति निवृत्ती सहजस्य तु कर्मक्षयात प्रबोधाच्च निवर्तते क्रमादुभे. 3 प्रकारचे संबंध, अहंकार आणि साक्षी देह आणि
चित छाया यामध्ये आहे. एक संबंध सहज आहे, दुसरा संबंध कर्मज आहे आणि तिसरा संबंध भ्रांतिजन्य आहे. देहाचा संबंध हा कर्मज आहे, साक्षीचा संबंध हा भ्रांतिजन्य आहे आणि चित छायाचा संबंध हा सहज आहे असं आपण पाहिलेलं आहे. यातील सहज असलेला संबंध घालवण्याची गरज नाही असं सांगण्यात आलेलं आहे. याचा अर्थ तो जाणार नाही असं म्हटलेलं नाही, तो जाणार आहे, पण आपल्याला त्यासाठी काही खटाटोप करण्याची गरज नाही. त्यासाठी आपल्याला काही खटाटोप करण्याची गरज नाही. परंतु हे केव्हा, जेव्हा आपल्याला चित्ती छाया आणि अहंकाराचं तादात्म्य झालं होतं, त्यांचा संबंध होता, हे लक्षात आल्यानंतर कळलं पाहिजे. एखाद्याला तो संबंधच माहीत नाही आणि मग तो निवृत्त करण्याचा प्रश्न येतो कुठे? एखाद्याला त्याला डायबिटीस झालाय का नाही हे माहीतच नाही आणि त्याला जर म्हटलं तुला डायबिटीस निवृत्त करण्याची गरज नाही, तर तो म्हणेल मला कुठे रोग आहे, मला माहीतच नाही काही. त्याचप्रमाणे अहंकार आणि चित्तीछाया यांचं जे तादात्म्य आहे हे आधी माहीत असणं अपेक्षित आहे. म्हणजे आपण 8व्या श्लोकामध्ये हे तादात्म्य लक्षात घेतलेलं आहे. या तादात्म्याच्या लक्षात घेण्यानंतरचा हा श्लोक असल्यामुळे ज्यांना चित्तीछाया आणि अहंकार यांचं तादात्म्य लक्षात आलं त्यांना हे सांगणं आहे की ते निवृत्त करण्याची गरज नाही, ते सहजच निवृत्त होईल. कसं होईल, काय होईल, हा एक निराळा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो, परंतु या ठिकाणी आपण तिकडे आता सध्या जाणार नाही. परंतु या तादात्म्याला निवृत्त करण्याची गरज नाही. दुसरा जो तादात्म्य आहे ते आहे देह आणि अहंकार. या देहाचा आणि अहंकाराचं तादात्म्य हे कर्मज आहे, म्हणून कर्माचा काहीतरी विचार करणं गरजेचं आहे. कर्माचा क्षय झाल्याने हे तादात्म्य नष्ट होतं, हे तादात्म्य संपतं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्याचा आपण विचार करत होतो. कर्माचे प्रकार आपण पाहिले. विविध प्रकारे आपण कर्म विभागणी करू शकतो. इच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध, हे प्रारब्धाचे 3 भाग, संचित आणि क्रियमाण असे कर्माचे भाग होतात. दुसऱ्या पद्धतीने नित्य, नैमित्तिक, निषिद्ध, प्रायश्चित्त अशा प्रकारेही कर्माचे भाग होतात. यांचा आपण मागे विचार केलेला आहे. त्यातील संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध यांचा आपण सविस्तर विचार केलेला आहे. आता या कर्माचा क्षय झाल्यानंतर ते होईल असं म्हटल्यामुळे त्या कर्माचा क्षय कसा करावा हा मोठा प्रश्न आहे. एक कर्म केल्याने दुसऱ्या कर्माचा क्षय करणं शक्य नाही. म्हणजे एका कर्माने दुसऱ्या कर्माला संपवता येणार नाही. एक कर्माने दुसरं कर्म नाश पावू शकत नाही. परंतु असं जरी म्हटलं की एका कर्माने दुसरं कर्म संपवलं तरी सुद्धा ते दुसरं कर्म मग वेगळ्या रूपाने शिल्लक राहील. म्हणजे एखाद्याचं पाप कर्म असेल, ते पाप कर्म संपवण्यासाठी त्याने काहीतरी कर्म केलं, तर ते कर्म केल्यानंतर आता खाली काही शिल्लक राहिलं नाही असं म्हणता येणार नाही. म्हणजे एखाद्याचं पाप कर्म आहे, ते पाप कर्म संपवण्यासाठी त्याने तीर्थयात्रा केली, तर तीर्थयात्रा केल्यानंतर त्याचं पाप क्षालन झालं, हे त्याच्यातलं फल मिळालं. परंतु त्याच्यानंतर त्याने तीर्थयात्रा करत असताना जे काही बाकीचे क्रिया केल्या त्यालाही काहीतरी फल तयार होणारच आहे. म्हणजे असं होणार नाही की तीर्थयात्रा केली म्हणजे पाप कर्म संपलं आणि कुठलंच कर्म आता शिल्लक राहिलं नाही, असं होणार नाही. कारण त्याच्या त्या पाप क्षालनाच्या क्रियेमध्ये कुठली तरी परत प्रतिक्रिया तयार होणारच आहे. पाप नाश होईल, पण अजून कुठली तरी दुसरी क्रिया सुद्धा त्यासोबत होणारच आहे. म्हणून संचितात भर पडणारच आहे. कुठलंही क्रियमाण कर्म हे संचितात भर टाकत जाईल. संचितातील भोगायला आलेलं कुठलंही प्रारब्ध कर्म हे पुढे क्रियमाण कर्म तयार करतच राहील. म्हणून ही जी गती आहे, क्रियमाणातून संचित, संचितातून प्रारब्ध आणि प्रारब्धातून पुन्हा क्रियमाण, क्रियमाणातून पुन्हा संचित,
हा जो फेरा आहे हा कधीही संपत नाहीये. या कर्माची गती जी आहे ती इतकी प्रचंड आहे की आपल्याला नको नको त्या ठिकाणी या कर्माने फिरवलेलं आहे. आपले कर्म उरलं तर आपल्याला परत 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 फिरावं लागतं, परत परत अनेक देह प्राप्त करावे लागतात. कारण देहाचा आणि अहंकाराचा जो संबंध आहे तो कर्मज आहे असं सांगितल्यामुळे आपल्याला हे नक्की लक्षात येतं की जिथपर्यंत कर्म राहील तिथपर्यंत आपल्याला देह हा धरावाच लागेल. आणि देह आपल्याला मिळणार म्हणजे आपल्याला अहंकार आणि त्याचं तादात्म्य हे असणारच आहे. जिथपर्यंत शरीर मिळेल तिथपर्यंत अहंकाराचं आणि त्याचं तादात्म्य होईल. आणि जिथपर्यंत शरीर मिळेल म्हणजे कुठपर्यंत मिळेल, जिथपर्यंत कर्म शिल्लक आहे. कर्मे जे उरावे असं आपण मागे ओवी पाहिलेली आहे. अगा कर्म जे उरावे, कर्म एक जे उरावे तै सुख दुःखी फळावे. आणि मग ते भोगावया यावे देहा एका. एक देह त्याला घ्यावाच लागणार. मग एक झाले की दुसरा, दुसरा झाले की तिसरा, असं आपण अनंत जन्म किडे मोकडे काय काय झालं काय सांगता येत नाही. हे सगळं जर आठवलं, हे सगळं जर आपण पाहिलं तर मग आपल्याला लक्षात येईल की आता काहीच करायचं नाही, फक्त परमार्थ करायचं. काहीच करायचं नाही, दुसरं काही करायचं नाही असं वाटेल. पण हे टिकणार नाही जास्त काळ. हे काही क्षणाचा खेळ आहे. कुठली वृत्ती कायम टिकत नाही, जास्त काळ टिकत नाही. हे जे आहे हे जास्त काळ टिकणार नाही. का टिकणार नाही? कारण 99% लोक वेगळ्या मार्गात आहेत आणि आपण त्यांच्या सोबत आहे. आणि मागील वेळेस आपण विचार केलेलाच आहे की आपल्या प्रारब्ध कर्मामध्ये काय आहे, इच्छा, अनिच्छा आणि परीच्छा आहे. आपली किती इच्छा असली तरी ज्यांच्यासोबत आपण राहतो त्यांची इच्छा नाही ना आपण मुक्त व्हावं म्हणून. आपण अडकावं असाच त्यांचा निर्णय आहे. आपल्या मोहात हा राहायला पाहिजे असा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. तुम्ही सुद्धा इथे जरी आले तरी एकमेकाला मोहात गुंतवत राहतात. इथे फक्त येता नुसतं दाखवता आले म्हणून, परंतु इथून बाहेर पडले की एकमेकांना मोहात गुंतवत राहतात. मग आपण जर दुसऱ्याला मोहात गुंतवत राहतो तर दुसरे आपल्याला काय करतील? ते नाही गुंतवणार आपल्याला मोहात. म्हणून माझं एक साधं गणित आहे, मी कोणालाही मोहात गुंतवत नाही. आला ये, गेला जा, मोह नाही. तुम्हाला टिकवायचे, तुम्हाला काळजी लागली की खांदा मिळाला पाहिजे. डेड बॉडी न्यायला खांदा मिळावा म्हणून तुम्हाला काळजी आहे. कोणीतरी जाळ लावायला शिल्लक राहिलं पाहिजे अशी काळजी आहे. मला काही काळजी नाही, गिधाडाने खाल्ले तरी चालेल. मोह नाही. मोह कशासाठी निर्माण करायचं? कोणासाठी मोह निर्माण करायचं? आपण मोह निर्माण केला नाही तर आपल्याला कोण मोह निर्माण करणार नाही. जगातली सगळी लोक जे आहे, तुम्हाला तुमच्या परेच्छामध्ये येणारे जेवढे लोक आहे सगळी तुम्हाला मोहात गुंतून ठेवणार आहेत. आणि इतक्या पटकन आपण पागळतो हे काही सांगायलाच नको. म्हणजे आईला जर पोराने म्हटलं आई असं म्हटलं की संपली आई. सगळा महाराजांचा बोध पाण्यात. बायकोन नवऱ्याला म्हटलं अहो, नवरा गेला कामात. नवऱ्यानं बायकोला म्हटलं अगं असं नाही होत, म्हटलं संपले मग बायको तिचंही संप. अशा रीतीने सगळी जी नाती तुमच्या सोबत आहेत ही परेच्छामध्ये आहेत ना. आपण ज्यांच्या सोबत राहतोय, ज्यांच्या सोबत आपण राहतो, तुम्हाला समाज, नातेवाईक, गोतावळा हे सगळे जे आहेत हे याच्यातून बाहेर निघूच देणार नाहीयेत. निघूच देणार नाही. कुठला पशु मारावा असं मालकाला वाटतं? आपली गाय मारावी असं कुठल्या मालकाला वाटेल? आपला बैल मारावा असं कुठल्या मालकाला वाटेल? वाटतच नाही. तसे ह्या सृष्टीचक्रातून त्यांच्या जे फायद्याचे ते मारावे असं कोणाला वाटेल? जेव्हा पार म्हातारे खंगलं एकदम म्हातारं आणि आता कुठल्याच उपयोगाचं नाही राहिलं तेव्हा लोक म्हणतात आता मेलं तर बरं आहे. म्हणजे आपल्याला किंमत कुठपर्यंत आहे? तिथपर्यंतच आहे जिथपर्यंत आपण त्यांच्या उपयोगाला येणार आहे. हे सत्य आहे. तुम्ही आता या क्षणाला सगळं बंद करा, तुम्हाला कोण विचारतंय बघा. मग कोणी विचारणार नाही. महाराज सुद्धा विचारणार नाही, ते लक्षात घ्या. नाही तुम्ही असं म्हणाल नाही महाराज विचारतील चला महाराज आश्रमात जाऊ. महाराज विचारणार निघा म्हणाल तुम्ही पुढे. तुम्ही इथे आला ते सेवा करा, हे भांड तिकडचं तिकडं झाडून घ्या, हे सगळं करा. तुमचा उपयोग नसेल तर निघा. ज्याने हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी, झाल्या हीन शक्ती नाके डोळे गळती, सांडून या पळती रांडा पोरे.
हे सगळे जाणार निघून, कोणी राहणार नाही. त्याच्यामुळे आपण अडकलेलो आहे. त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे या परेच्छेमुळे आपल्याला काय गुंतून ठेवलेलं आहे. आणि याला कारण ते नाहीच, मुळात आपण आहोत. आपण मोह निर्माण केला नाही तर आपल्याला कोणीच मोहात अडकवणार नाही, असं माझं गणित आहे. माझा जो अभ्यास आहे त्याप्रमाणे काय, आपण कोणाला मोहात अडकवायचं नाही. म्हणायचं नाही, जगत म्हणायचं नाही आहे, हे आतमध्ये ठेवून ते आचरणात आणलं पाहिजे, तर आपल्याला कोणी मोहात अडकवणार नाही. नावं ठेवतील, ठेव, त्याच्या पलीकडे काय होणार. आपल्याला काय करायचं, जगातल्या लोकांना नावं ठेवल्याने आपल्याला करायचंय काय. आपल्याला जगाशी घेणं देणं आहे का जनार्दनाशी घेणं देणं आहे. आपल्याला कोणाशी घेणं देणं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही जगता, हे जगण्यासाठी का जगता हे पहिले ठरवून घ्या. का जगायचंय आपल्याला हे पहिलं पक्कच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल नाही अजून तर 10 वर्षांनी विचार करतो याच्यावर, मग इथे येऊ नका. या विषयाकडे, इथे म्हणजे या विषयामध्ये आले की तुम्ही पहिलं तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय की आपण मरणापर्यंत जे जगणार आहोत हे का जगतोय मी, कारण काय जगायचं, आपल्याला नक्की काय करायचंय. आता म्हणजे मरणाच्या क्षणापर्यंत आपल्याला काय करायचंय हे आपल्याला ठरवलं पाहिजे. आणि तसं न ठरवता आपलं फक्त आला शुक्रवार चालले चिंतनाला, आला रविवार चालले चिंतनाला, बाकीच्या वेळेत आपल्या इकडे तिकडे टाइमपास केला, नातेवाईकाकडे हे केले ते केलं, नको नको ते केलं, काही नाही, टाइमपास सुरू आहे फक्त. टाइमपास असले टाइमपास करू नका. टाइमपास करण्यासाठी परमार्थ करू नका. ठरवून घ्या आपल्याला नक्की काय करायचं. काय करायचं हे ठरवून घेऊन करत राहा. मग काय होईल, मग त्याला एक विशिष्ट फल तयार होईल. परेच्छा, लोकांची इच्छा आहे आपण डुबू नये, हे ना. काय इच्छा आपल्या लोकांची इच्छा आहे आपण डुबलोच पाहिजे, आपण संसारातून बाहेर निघू नये, असंच लोकांना वाटतं. तुम्ही कुठल्याही तुमच्या अत्यंत प्रिय व्यक्तीकडे जा, त्याला म्हणा की मी सर्व संघ परित्याग संन्यास घेऊ का, असं विचार. ते काय म्हणतील, हा डोक्यात आऊट झाला. फक्त विचार, घेऊ नका तुम्ही, घ्यायचं तर फार लांबची गोष्ट आहे, पण फक्त विचारूया आपण, गंमत म्हणून विचारायचं. कोण तुम्हाला म्हणेल हो, त्यांना म्हणायचं ते केल्याने मला भगवंताच्या दिशेने, भगवत प्राप्तीच्या दिशेने जायचंय, असं म्हणायचं. आता असं म्हटल्यानंतर कोण तुम्हाला म्हणेल हो, कोणीच हो म्हणणार नाही. चुकून एखादा म्हणेल हा नाही काय हरकत नाही, तुझ्या दिशेने जायला काय हरकत नाही, पण गेला तरी सुद्धा सांभाळून जा, म्हणजे फार अवघड आहे मार्ग, असं एखादा भेटेल. चुकून हजारातून लाखातून एखादा म्हणतील की खरं जातोयस तू या वाटेने जा, पण जरा अवघड मार्ग आहे, जायला पाहिजे, काय हरकत नाही, असं म्हणतील. पण बाकीचे सगळेच म्हणतील अजिबात जाऊ नको, का तुझं काय डोकं सरकलंय काय, असंच म्हणतील. उलट तू आमच्यात राहा मस्त मजेत. तर ही जी परेच्छा ही इतकी भयानक आहे. परेच्छा काय भयानक आहे, भयानक. त्याच्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे, शास्त्र संघ आणि साधू संघ केला पाहिजे. शास्त्राच्या आणि साधूंच्या संगतीत का राहायचंय आपल्याला, साधूच्या संगतीत तरणोप आहे. कारण साधूच्या संगतीत कायम राहिलं की साधू आपल्यासाठी विचार करायला लागतील. साधूने आपला विचार का करावा, साधू आपला विचार का करेल, साधूने आपला विचार केला पाहिजे. तर आपल्यासाठी त्यांची इच्छा म्हणजे आपल्यासाठी काय होते, परेच्छा होते, आणि मग आपला काहीतरी फायदा होईल. साधूने आपला विचार करावा. म्हणजे रावणाचं तर म्हणणं असं होतं, शत्रुत्वाने का होईना रामाने माझा विचार करत राहिला पाहिजे, कुठल्याही रीतीने करू दे, पण रामाने माझा विचार करत राहिला पाहिजे. म्हणजे मंदोदरी आणि रामाचा जो संवाद आहे, मंदोदरी आणि रावणाचा जो संवाद आहे, त्याच्यामध्ये मंदोदरी त्याला वॉर्निंग देते, हे काही करू नको, असं प्रकार विचित्र. तो म्हणतो तसं नाही, मला माहित आहे राम कोण आहे, काय आहे, सगळं त्याला माहित आहे, पण म्हणतो नाही, कोणाच्या हाताने मरत नाही, म्हणत रामाच्या हाताने मिळवलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेवांनी ओवी लिहिलेली आहे, वैरी झाला तर कोणाचा व्हावं, मित्र किंवा वैरी काही व्हा, पण कुठल्याही रीतीने आठवणीत राहा, हे की नाही. वैरी होऊन राहावं किंवा, पण वैरी असं होणं की विसरून गेला, हे की नाही. झुरळाला आपण कधी लक्षात ठेवतो काय, उंदराला
आपण लक्षात ठेवतो, उंदीर, झुरळ, किडे लक्षात ठेवत नाही. पण नागाला आपण लक्षात ठेवतो. नाग येतो, नाग म्हटलं तरी घाबरतो आपण, लक्षातच आहे कायमचा, आहे की नाही. नाव जरी ऐकलं तरी बाकीच्यांना एवढं घाबरत नाही आपण. तर अनेक पर्याय शास्त्रामध्ये, एवढे पर्याय मांडलेत की त्याला काही हिशोबच नाही. किती मार्ग आहेत, किती पर्याय आहेत, अनेक पर्याय आहेत. असो, साधूचा संग करणं गरजेचं आहे. साधूचा संग हा विविध प्रकारे होऊ शकतो, विविध प्रकारे, जेणेकरून आपल्याला परेच्छामध्ये साधूची इच्छा ही आपल्या उपयोगाला येईल. बाकीचे कोणी तुम्हाला वाचवणार नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सखे हित सुखाची मांडणी. एकलाच मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी, तेथे कोणी न सोडविती एका सद्गुरू वाचून. जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला सद्गुरूशिवाय पर्याय नाही, दुसरा काहीही मार्ग नाही. परेच्छा प्रारब्धामध्ये आपण हे करू शकतो. आता हे सगळं सांगायचं म्हणजे कर्ममीमांसा सांगत बसणे, इथे वेगळा विषय सुरू आहे. मागील वेळेसही मी हा कर्माचा विषय सांगितलेला आहे. कर्म या विषयावर बोलायचं झालं तर आपल्याला दिवसेंदिवस तेच बोलत राहावं लागेल, नाही की नाही. परंतु कर्माने कधीही मुक्ती मिळत नाही. कर्म मार्ग हा कधी मुक्ती देणारा मार्ग नाही आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की कर्माने मुक्ती होत असते. कधीही होत नाही. कारण एक कर्म केलं दुसऱ्या कर्माच्या क्षालनासाठी, नाश करण्यासाठी, तर त्या कर्माचा नाश होईलही कदाचित, पण त्याच्यातून दुसरं कर्म तयार होईल, दुसरं काहीतरी तयार होणार आहे पुढे. म्हणून कर्म मार्ग हा कुठेही कधीही योग्य नाही. अधिक वेद जे सांगतं, वेदामध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे कर्म करणं तर फारच अवघड आहे. लोक जी आहेत ते आपापलं नोकरी चाकरी करतात त्यालाच कर्म समजतात. कसे तरी हातपाय हलवण्याला लोक कर्म समजतात. कसे तरी हातपाय हलवणे म्हणजे शास्त्र कर्म सांगत नाही. शास्त्र कर्म कशाला म्हणतं? वेद विहित, वेद बोधित असं कर्म सांगतात शास्त्रामध्ये. माणसं ती न करता कशी हातपाय हलवतात आणि त्यालाच कर्म समजतात. हे फारच दुर्दैवी आहे. आणि म्हणतात आम्ही कर्म मार्गात आहे, आम्ही कर्मालाच किंमत देतो. पण तुम्ही जे कर्माला किंमत देते तर कर्म एक व्याख्यातच येत नाही, कर्माच्या व्याख्यात बसत नाही ते. म्हणजे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे नाही येते, वेद विहित आणि वेद बोधित नाही येते. असो, दुसरा एक भाग जो आपण विचारात घेतला होता कर्माचा, तो असा आहे की नित्य, नैमित्तिक, निषिद्ध, काम्य, प्रायश्चित्त. आता एखाद्याने ठरवलं की नित्य कर्म करत राहायचं. नित्य कर्म केल्याने त्याचा क्षय होईल का? आता ज्ञानदेवांनी अशी एक ओवी दिलेली आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की जसं तुम्ही जेवत जाता, जसं खात जाता, तसं काय होतं, पोट भरत जातं आणि मग एक वेळेस तृप्ती होते, आहे की नाही. असं कर्माच्याच माहितीमध्ये सांगितलेलं आहे. नित्य कर्म कसं आहे, करत गेल्यानंतर ते एक वेळ त्याची तृप्ती होते. म्हणून नित्यकर्म शास्त्राने काय केलेलं आहे, मान्य केलेलं आहे. शास्त्रामध्ये नित्यकर्माला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. नित्यकर्म तुम्ही कर्म करत राहा. नित्यकर्म केलेले ते संपत जातं असं म्हटलेलं आहे. परंतु नित्यकर्मामध्ये काय होत असतं, ते कर्म संपतं पण दुसरं कर्म पुढे येत असतं. म्हणजे पूर्वी एखाद्याला देवघरातले देव धुवून व्यवस्थित पूजा करण्याची सवय असेल आणि त्याने ते नित्य नेमाने केलं, तर काही कालांतराने काय होतं, ते कर्म त्याचं संपतं आणि आपोआपच त्याला दुसरं कुठलं तरी एखादं कर्म सुचतं योग्य असं, आणि तो ते कर्म करू लागतो आणि हे आपोआपच पूर्णता गळून जातं. कुठलंही एखादं नित्य कर्म त्याने जे ठरवलेलं असेल ते कायम टिकत नाही. जसं ते त्याची तृप्ती होते तसं ते संपून जातं आणि दुसरं कर्म मात्र येतं. म्हणून नित्यकर्म जे आहे हे जरी ज्ञानदेव महाराजांनी सांगितलं की ते संपतं, तरी सुद्धा ते कुठलं संपतं, जे नित्यकर्म तुम्ही घेतलंय ते संपतं आणि दुसरं नित्यकर्म येतं. मग म्हणजे कुठलंही नित्यकर्म जे आहे हे कायम टिकत नाही, ते त्याची तृप्ती झाली की ते संपतं. आणि आपण बघतो की लहानपणापासून तर म्हातारपणापर्यंत जे लोक नित्यकर्म करत असतात त्या नित्यकर्मामध्ये काय होत जातो, बदल होत जातो. म्हणजे तुम्ही लहानपणी जे नित्यकर्म केलं असेल, तरुणपणी जे नित्यकर्म केलं असेल तेच म्हातारपणी करणार नाहीत. तसंच तसं लहानपणात जे नित्यकर्म करत होते तेच म्हातारपणापर्यंत राहणारच नाही, कारण ते त्या कर्मातून तुम्ही बाहेर गेलेले असता.
आपोआपच जातात बाहेर, म्हणजे तृप्त होऊन त्याच्यातून बाहेर पडतात. एखादा तीर्थयात्रा करण्याची त्याला फार आवड असेल, त्याने तीर्थयात्रा केली, खूप तीर्थयात्रा केली, तर एक दिवस तो गप्पच बसतो. तीर्थयात्रा जर त्याचं नित्य कर्म असेल, समजा नित्य नियमाने तो तीर्थयात्रा करतोय, तरी त्याचं ते कर्म काय होतं, संपुष्टात येतं. मग तो तीर्थयात्रा वगैरे सगळं बंद करतो, आता काही गरज राहिली नाही. उपवास, एखादा उपवास करत असेल, त्याचं सुद्धा ते कर्म काय होतं, एक दिवस बंद होतं. काही लोक मध्येही सोडून देतात. पण ज्ञानदेव महाराजांनी जे सांगितलंय की ते एका विशिष्ट वेळेनंतर तृप्ती झाल्यामुळे ते संपून जातं. मग दुसरं तयार होतं, मग तिसरं तयार होतं, असं चालूच राहतं. नैमित्तिक कर्म काय, नैमित्तिक कर्म म्हणजे कुठल्या तरी निमित्ताने करावं लागतं. कुठला तरी निमित्त साधून जे कर्म केलं जातं त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. अमावस्येला एक विशिष्ट कर्म केलं जातं, पौर्णिमेला एक विशिष्ट, चतुर्थीला एक विशिष्ट कर्म, एकादशीला एक विशिष्ट कर्म. अशा प्रकारे एखाद्या निमित्ताने, एखाद्या कारणाने, किंवा मुलगा झाला म्हणून, किंवा युद्ध आहे म्हणून, किंवा पाऊस पडावा म्हणून, अशा कुठल्या तरी निमित्ताने जे कर्म केलं जातं त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. निमित्त काहीतरी असतं त्याला, कुठल्या तरी निमित्ताने. म्हणजे पाऊस पडावा या निमित्ताने असेल, मुलगा झाला म्हणून, किंवा मुलगा व्हावा म्हणून, असं काहीतरी त्याला निमित्त असतं. त्या निमित्ताने ते कर्म केलं जातं. ते नित्य नाहीये, ते नित्य नियमन तो करेलच असं नाही. तर काही नैमित्तिक कर्म आहेत. नित्य आणि नैमित्तिक कर्म करावीत असं शास्त्रात सांगितलेलं आहे. पण ती कुठली करावीत ह्याच्यामध्ये फार मोठा गोंधळ आहे. म्हणजे प्रत्येकाला याच्यामध्ये फारच मोठा गोंधळ निर्माण होईल की नक्की कुठली करावी. तर ज्याला जे विहित आहे त्याने ते करावं. ज्याला जे नित्य कर्म विहित असेल त्याने ते करावं. ज्याला जे नैमित्तिक कर्म विहित असेल त्याने ते करावं. करायचंच झालं तर, कारण शास्त्र त्याला हो म्हणतंय म्हणून. पण त्याला विहित आहे त्याने ते करावं. आता कोणाला काय विहित आहे हे कसं कळणार, हा मोठा प्रश्नच आहे. तर त्याची एक साधारण खूण अशी असू शकते की त्याच्या आतमधून जो भाव आहे, सहज त्याची जी प्रवृत्ती होते ते त्याने करावं. सहज प्रवृत्ती, आडेविडे घेऊन किंवा त्रासदायक होऊन जर त्याने काही केलं तर त्याचं विहित नसतं. किंवा दुसरी रीत, ते कर्म केल्यानंतर जर दुःख जास्तीत जास्त तयार होत असेल तर त्याचं विहित कर्म नसतं. ज्याचं जे विहित कर्म नाही त्याने जर ते केलं तर त्याच्यातून दुःख जास्त तयार होतं. आणि विहित कर्म जर केलं तर त्याच्यातून दुःख तयार होत नाही. आपण केलेलं कर्म जर आपल्याला दुःखाला जास्त कारण व्हायला लागलं तर समजायचं की हे आपलं विहित कर्म नाहीये. कुठलंही कर्म असू द्या, मग ते शास्त्रातले सांगितलेलं असू द्या किंवा व्यावहारिक दृष्ट्या कुठलंही कर्म असू द्या, आपल्याला विहित काय ते कर्म करत राहणे. पण इथेही फार मोठा गोंधळ आहे. जसं नित्य नैमित्तिक हे जे कर्म आहे याच्यामध्ये विहित हा शब्द जरी आपण वापरला तरी सुद्धा ते फारच कठीण आहे, फार कठीण आहे. कारण नक्की कळणारच कसं विहित कर्म, कारण दुःख आल्यानंतर कळणार मग ते सोडणार, मग परत दुःख आल्यानंतर मग कळणार मग परत सोडणार. असं विहित कर्माचं काय करावं लागतं, चुकायचं आणि बरोबर करायचं, चुकायचं आणि बरोबर करायचं, चुकायचं आणि बरोबर करायचं, मग धडपडायचं आणि परत सावध व्हायचं, धडपडायचं आणि परत सावध व्हायचं, असं करत जावं लागतं. असंच करावं लागतं कर्म मार्गामध्ये. काम्य कर्म जे आहे ते कुठली तरी इच्छा ठेवून केलं जातं. आता पुत्राच्या इच्छेने जर कर्म केलं म्हणजे यज्ञ केला तर मगाशी आपण विचार केला की ते नैमित्तिक असू शकतं, त्याला ते निमित्त आहे. पण त्याला खरं तर नैमित्तिक म्हणू नये, त्याला काम्य कर्म म्हणावं. म्हणजे एखादा पुत्राची इच्छा, त्याला इच्छा आहे म्हणून तो करतो, तर ते काम्य कर्मामध्ये येतं. पण निमित्त नैमित्तिक म्हणून सुद्धा त्याला आपण धरू शकतो. त्याची इच्छा नसेल, कदाचित त्याची बायको त्याला निमित्त झाली असेल, निमित्ताने झाला की नैमित्तिक, एका विशिष्ट कालावधीसाठी तो कायम तेच करत राहिला तर त्याला नित्य. इच्छा ठेवून काहीतरी केलं की काम्य. आता नित्य कर्म सुद्धा काम्य असू शकतं, नैमित्तिक सुद्धा काम्य असू शकतं. हे तुम्हाला मी सांगतोय. तुम्ही जे नित्य कर्म करता ते सुद्धा काम्य असू शकतं, नैमित्तिक कर्म सुद्धा काम्य कर्म असू शकतं. कारण ते काहीतरी कामना ठेवून केलं जातं. काहीतरी इच्छा ठेवून केलेल्या कर्माला काम्य कर्म म्हणतात. निषिद्ध कर्म, निषिद्ध कर्म जे आहे ते कर्म करूच नये असं शास्त्र सांगतं. जसं ब्राह्मण हनन, ब्राह्मणाची हत्या करणं, त्याला ब्रह्महत्या असं सुद्धा म्हणतात. ब्राह्मणाचा वध कधी करू नये. ब्राह्मण हत्या हे अत्यंत घोर पाप मानलेलं आहे. तर हे उदाहरण आहे निषिद्ध कर्माचं. निषिद्ध कर्म जे आहे, परद्रव्य हनन, अनेक निषिद्ध कर्म आहेत.
साधं सोप्पं निषिद्ध कर्म काय, ज्याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो ते कर्म निषिद्धच कर्म आहे. पण आता मग कुठल्यामुळे कोणाला काय त्रास होईल सांगू शकत नाही, हे फारच अवघड आहे. म्हणून निषिद्ध कर्म कळणं पण अवघड आहे. बरं ब्राह्मण, मग एखाद्याला प्रश्न पडेल की ब्राह्मण नक्की कोण आहे. मग असं असताना सुद्धा म्हणजे ब्राह्मणाची हत्या करणं हे निषिद्ध कर्म असताना सुद्धा कृपाचार्य द्रोणाचार्य यांची हत्या करायला लावली कृष्णाने अर्जुनाला, आहे का नाही. हे फारच मोठं गमतीशीर आहे का नाही. म्हणून हे कर्ममार्गामध्ये निषिद्ध जरी कर्म असलं तरी त्याचा नक्की हिशोब काय हे कळणं फार अवघड आहे. निषिद्ध कर्मामध्ये ब्राह्मण हत्या करणं असं सांगितलंय आणि अर्जुनाने वध कोणाचं केलं, ब्राह्मणाचा वध केला पुढे. तर निषिद्ध कर्म साधारणपणे जेव्हा बोध नाहीये, बोधाच्या नंतरची गोष्ट निराळी असते आणि आधीची गोष्ट निराळी असते, तर निषिद्ध कर्म म्हणजे जे करू नये, शास्त्र म्हणतं हे करूच नये. आता मी तुम्हाला कर्ममार्ग सांगत नाही म्हणून मी याच्यात जास्त खोलात जात नाही. आणि प्रायश्चित्त कर्म, आपण केलेल्या एखाद्या कर्माचा आपल्याला जर हे झाला, पश्चाताप झाला की आपण हे केलेलं चुकीचं केलंय, तर त्यासाठी प्रायश्चित्त कर्म केलं जातं. शास्त्रविहित काही प्रायश्चित्त कर्म आहेत आणि काही लोक आपल्याच मनाने प्रायश्चित्त कर्म करतात. कोण कुठलं प्रायश्चित्त करेल काही सांगताच येत नाही. काही तीर्थयात्रालाच प्रायश्चित्त कर्म म्हणून घेतात, आहे की नाही. तीर्थयात्रा हे पण एक कर्म आहे, मग ते त्याचं नैमित्तिक असू शकतं, पण ते नैमित्तिक कर्म प्रायश्चित्त म्हणून तो घेत असतो. गंगेत जाऊन स्नान करणं हे निमित्ताने, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या विशिष्ट तिथीला जाऊन त्या गंगेमध्ये स्नान करणं, आता हे नैमित्तिक कर्म आहे, पण तो त्याचं प्रायश्चित्त कर्म म्हणून सुद्धा ते करू शकतो. म्हणजे हे कर्म एकमेकाशी संबंधित आहेत. तो तिथे गेला त्या निमित्ताने, म्हणजे ते नैमित्तिक कर्म आहे, पण त्याचा भाव तिथे काय आता प्रायश्चित्त म्हणून गेलाय. म्हणजे प्रायश्चित्त कर्म करणं हे सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारची प्रायश्चित्त आहे, वेगवेगळ्या अपराधासाठी वेगवेगळे प्रायश्चित्त आहेत. आणि आपण सांगूच शकत नाही की कुठल्या कर्मासाठी काय प्रायश्चित्त आहे. याच्यामध्ये इतका गोंधळ आहे या सगळ्या 5 कर्मांमध्ये की शहाण्या माणसाने यांच्या वाटेला जाऊ नये. आणि हेच प्रगट करण्यासाठी ज्ञानदेवांचा अवतार झाला. ज्ञानदेवांची जर चरित्र बघितलं, त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांकडून असा अपराध करवण्यात आला, आई वडिलांकडून, की जो शास्त्रात त्याला उत्तरच सापडत नाही. म्हणजे संन्यास घेतल्यानंतर पुन्हा मागे रिव्हर्स गिअर, मागे येऊन परत गृहस्थी, हे शास्त्राला मान्यच नाहीये. आलं लक्षात, ही अधोगती मांडलेली आहे असं. आणि अशा मायबापाच्या पोटी देव म्हणजे अवतार पुरुष आले. हे कशासाठी दाखवलेलं आहे, हे चरित्र कशासाठी आहे, असं तुम्ही करा याच्यासाठी नाही येते. म्हणजे एखाद्या समजलं चला आपल्याला पण आता असंच करायचं, म्हणजे संन्यास घ्यायचा आणि परत माघारी यायचं आणि मग गृहस्थ श्रम स्वीकारायचा, अशासाठी नाही येते. याच्यासाठी आहे की हे कळून घेणं किती क्लिष्ट आहे, कुठल्याला काय प्रायश्चित्त घ्यावं हे कळणं किती अवघड आहे. कारण की त्याच्यानंतर काही ब्राह्मण वृंदाने त्यांना देहांत प्रायश्चित्त दिलं की तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या. आता ते देहांत प्रायश्चित्त दिल्यानंतर सुद्धा काही लोक म्हणले त्याने ते पूर्ण झालंच नाही, ते दोघं गेले, पण त्यांच्या पोटी निर्माण झालेली संतान आहे, यांना कुठं प्रायश्चित्त दिले आपण. आता ते पण शास्त्रात कुठे लिहिलेलं नाही की काय प्रायश्चित्त द्यावं. म्हणून कोणीतरी क्लुप्ती लावली की ते म्हणले यांना पण काहीतरी, यांचं उपनयन करू नका, असं काहीतरी डोकं लढवायला लागले. सगळेजण डोकं लढवतच राहिले, कोणाला उत्तरच काय नाही माहिती. म्हणजे त्यांच्या चरित्रातून जर बघितलं तर तिथे प्रायश्चित्त कशाला काय द्यावं हे सापडतच नाहीये. असा हा कर्ममार्ग आहे. नित्य म्हणजे काय नीट कळत नाही, नैमित्तिक कळत नाही, निषिद्ध कळत नाही, काम्य कळत नाही, प्रायश्चित्त कळत नाही, कुठल्याच कर्माचा नीट विषयच कळत नाही. एवढा गोंधळ ह्या कर्ममार्गाचा आहे. आणि फक्त ज्ञानदेवांचं चरित्र किंवा उदाहरण असं नाही, कित्येक उदाहरणं अशी आहेत. बळीराजा इतका उत्कृष्ट कर्म करत होता, त्याला पाताळात घातला म्हणजे नरकात. कितीतरी उदाहरणं आहे, ज्ञानदेवांनी खूप उदाहरणं देऊन ठरली. म्हणजे त्या देवाच्या संबंधाने जर विचार करू लागला तर कोणाला काय फल मिळेल कर्माचं हे सांगू शकत नाही. गणिकेचा उद्धार केला आणि बळीराजाला पाताळात घातला. म्हणजे अशा प्रकारे ह्याची जी गणित आहे हे कळतच नाही काही. ते कोणाचं देवाचं गणित, हे देवाचं गणितच कळत नाही. म्हणून या कर्म मार्गाचा अभ्यास फार अवघड आहे. मग काय करावं. म्हणून कुणी नित्य नैमित्तिक निषिद्ध प्रायश्चित्त ह्या कुठल्याही कर्माच्या नादीच लागू नये. काय करावं, याच्या नादी लागू नये. कशाच्या नादी लागावं,
बोध. पण बोध तर पुढचा विषय. आधी आपल्याला इथं अहंकाराने देहाचं जे कर्मज तादात्म्य आहे ते तोडायचं आहे. त्यासाठी कर्मक्षय करणं गरजेचं आहे. कर्मक्षय कसा करणार? कर्मक्षय होणार कसा? इथे काही लिहिलंच नाही तसं. या 5 कर्मांच्या द्वारे कर्मक्षय करता येईल का असं जाणं त्यांनी विचार करत राहावा. काय करावा? किंवा मागील चिंतनात आपण विचार केल्याप्रमाणे क्रियमाण कर्म, प्रारब्ध, संचित या 3 कर्मांचा बारकाईने विचार करून हा कर्मक्षय कसा करता येईल याचा विचार करत राहावा. कसा कर्मक्षय करता येईल? कर्मक्षयाशिवाय अहंकाराने देहाचं तादात्म्य संपणारच नाही. कर्मक्षय. आपण जे कर्म करत राहतो हे कर्म करत असताना काही लोकांना असं वाटतं की सगळ्या क्रिया बंद झाल्या की कर्म क्षय झाला. एखादा निवांत जरी बसलेला असला तरी त्याचं सूक्ष्मपणे कर्म सुरूच असतं. कारण मागील वेळेस आपण विचार केलेला आहे की स्थूल कर्म आणि सूक्ष्म कर्म असं कर्माचे आपण 2 भाग करू शकतो. आतल्या आत सुद्धा कर्म सुरू असतं, ते सूक्ष्मपणे सुरू असतं. आतल्या आतच काय असतं? एक कर्म सुरू असतं, ते मनाच्या द्वारे भोग होतो त्याचा. फक्त काही कर्मांना मन एवढंच साधन उपयोगाला येतं आणि काहीसाठी स्थूल शरीर पूर्ण वापरावंच लागतं. म्हणजे दोन्ही देह, जसं एखादा मनानेच आळंदीला चालत जातो आणि एखादा प्रत्यक्षात आळंदीला चालत जातो, या दोन्ही ठिकाणी जर विचार केला तर आपण दोन्ही ठिकाणी कर्म घडलेलंच आहे. फक्त एक सूक्ष्मपणे घडलं, एक स्थूलपणे घडलेलं आहे. स्थूलपणे कर्म घडलं त्याला वेगळं फल तयार होईल आणि सूक्ष्मपणे घडलं त्याला एक वेगळं फल तयार होईल. पण दोघांनाही फल तयारच होणार आहे. म्हणून एखाद्याने मनाने जरी कोणाला शिवी दिली तरी त्याला फल तयार होतं आणि एखाद्याने मनात जरी रामनाम जपलं तरी त्याला फल तयार होतं. कारण एखादा जर म्हणेल नाही सूक्ष्म कर्माला फल नाही तर मनात रामनाम जपण्याला मग फल लागणारच नाही. म्हणून मनोमन नामजप करणं याने काही फल तयार होणार नाही, म्हणजे पाप शालन होणार नाही. मग त्याला तोंडानेच फक्त राम राम म्हणावं लागेल. पण फक्त तोंडानेच राम राम म्हणायला सांगितलेलं नाही. ज्याला तोंडाने म्हणता येईल त्याने तोंडाने म्हणावं. एक वेळेस तोंड गप्पच बसतं आणि मग मनातल्या मनात म्हणावं लागतं. तर अशा रीतीने स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही प्रकारे कर्म आहे आणि या कर्माचा क्षय करण्यासाठी आपल्याला कुठलाही मार्ग दिसत नाही. एखादा जर म्हणेल की ज्ञानाने त्याचा नाश करायचा आहे, तर ज्ञान म्हणजे बोध, तर बोध हा पुढच्यासाठी सांगितलेला आहे, नाही का? कर्मक्षय करणं हे बोधाने म्हणजे ज्ञानाने असं जर कोणी म्हणू लागेल तर ते इथे दिसत नाही. कारण या ठिकाणी पुढच्या भागामध्ये जो तिसरा संबंध आहे तो ज्ञानाने जातो असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण असं आपण म्हणू शकणार नाही की आपण याचा ज्ञानाने नाश करू, कर्माचा ज्ञानाने नाश करू. पण सुरुवातीला असंच मानावं लागतं की जसं जसं खात जाऊ तसं तसं एक दिवस पोट भरेल, एका वेळेला पोट भरेल आणि मग ते पोट खाण्याचं कर्म संपलं असंच फक्त म्हणावं लागेल. हे फक्त मानावं लागेल. पण याच्या पुढे काही आपल्याला जाता येणार नाही, याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. कर्मक्षय कसा करावा हा इथे विषय नाही. पहिलं तर सहजच निवृत्त होणार आहे असं सांगितल्यामुळे आपण तो विषय सोडून दिला, तो होईल. दुसरा संबंध जो आहे तो कर्मक्षयाने होतो असं म्हटल्यामुळे आपण त्याचा विचार केला. परंतु कर्माच्या गतीमध्ये आपल्याला कुठेही असं दिसत नाहीये की आपल्याला ते कर्म संपेल. विशिष्ट प्रकारे कर्म केल्यानंतर विशिष्ट लोक प्राप्त होईल, एवढंच होणार आहे. जितकं चांगलं कर्म करत जाल तितक्या प्रकारे चांगला लोक प्राप्त होईल. जितकं निकृष्ट कर्म कराल तितक्या प्रकारे निकृष्ट लोक प्राप्त होईल. मध्यम झालं तर मृत्यूलोक प्राप्त होईल. म्हणजे आपल्या कर्माच्या अवस्थेप्रमाणे, कर्माच्या कमी अधिकपणामुळे निकृष्ट आणि उत्कृष्ट याप्रमाणे आपल्याला विशिष्ट प्रकारचा लोक कर्माने प्राप्त होणार आहे. त्याच्या पलीकडे काही होणार नाही. म्हणजे मृत्यूलोकाचं कर्मक्षय पावलं तरी स्वर्गलोकाचं कर्म असेल, स्वर्गलोकाचं कर्मक्षय पावलं तर पुन्हा मृत्यूलोकाचं कर्म असेल. मग पुन्हा कर्म पुन्हा कर्म पुन्हा कर्म पुन्हा हा फेरा फिरतच लावला. म्हणजे पुन्हा पुन्हा फिरत राहणं, पुन्हा पुन्हा फिरत राहणं, याला काही उत्तरच सापडत नाही, नाही का? म्हणून कर्मक्षय हा इथेही काही आपल्याला लक्षात येत नाही. परंतु आपण या ठिकाणी त्याचा पुढे विचार करणार नाही, कारण की याचं उत्तर इथे नाहीये. पुढे
जर याचं उत्तर आपल्याला श्लोकांमधून आलं तर त्याचा आपण अभ्यास करणारच आहोत नंतर. चिंतनात क्वेश्चन नाही. कर्मक्षय जो आहे हा कर्मक्षय आपण करू शकत नाही असं आपल्याला वरवर पाहता या ठिकाणी लक्षात येतं. याचा कर्मक्षयाचा मार्ग काय आहे हा या श्लोकामध्ये न आल्यामुळे आपण त्याचा विचार सध्या थांबवणार आहे. आपण काय करणार आहोत, पुढच्या विचाराकडे जाणार आहे आणि पुढच्या श्लोकांमध्ये तो नक्कीच येईल. कुठे ना कुठे त्याचा जो लिंक आहे, त्याचा जो संबंध आहे तो आपल्याला सापडणारच आहे. तिसरा जो संबंध आहे तो संबंध कुठला आहे, अहंकार आणि साक्षी. अहंकार आणि साक्षीचा संबंध आहे. अहंकार आणि साक्षीचा संबंध आहे. साक्षी म्हणजे काय, आपण विचार केलेला आहे. साक्षीचा विचार केला ना आपण. साक्षी म्हणजे काय, पाहणारा. साक्षी म्हणजे जो ना इकडे ना इकडे, तो साक्षी आहे. तो इकडेही नाही ना इकडेही नाही, पूर्ण पण नाही अपूर्ण पण नाही, अशी मधली स्थिती आहे साक्षी. आता पूर्ण इकडं ना तिकडं म्हणजे काय, ना पापात ना पुण्यात, ना चांगल्यात ना वाईटात, ना या भांडणाऱ्याकडून ना त्या भांडणाऱ्याकडून, दोघांच्या भांडणाऱ्यामध्ये तो कोणाच्याच बाजून नाही, तो फक्त पाहणार आहे. ह्याचा आपण बराच विचार केलेला आहे. आता आध्यात्मिक दृष्ट्या विचार केला याचा, म्हणजे सिद्धांत त्याचा विचार केला तर ना पूर्ण ब्रह्म ना जीव, मधली स्थिती त्याची साक्षीची. आता हा जो साक्षी आहे हा मध्येच आहे. मग त्याला एकतर वर जाता येईल म्हणजे पूर्ण ब्रह्म, किंवा एकतर खाली येता येईल अहंकाराशी तादात्म्य. पण इथे काय धरलेलं आता, पूर्ण ब्रह्म नाही, इथे काय अहंकाराशी तादात्म्य. मग ते कसं आहे, ते आहे भ्रांतीजन्य आहे ना, पण का नाहीये. ज्या अर्थी ते सांगितलंय त्या अर्थी ते आहे. अहंकाराचं आणि साक्षीचं तादात्म्य झालेलं आहे. मग तादात्म्य झालेलं ते कसं, भ्रांतीजन्य आहे, म्हणजे ते खरं नाहीये. आणि तादात्म्य म्हणजे काय याचा आपण विचार केलेला आहे. तादात्म्य म्हणजे काय, याचे गुण त्याच्यावर, त्याचे गुण याच्यावर आरोपित होतात. याचे गुण त्याच्यावर आरोपित होतात, त्याचे गुण याच्यावर आरोपित होतात. परस्पर गुणांचा आरोप. आता अहंकाराचे काय गुण आहेत, अहंकाराचे गुण किंवा अहंकाराचे धर्म काय आहेत, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, काय त्याला पुढे तुम्हाला जेवढं काही घेता येईल, जेवढे तुमच्या आतमध्ये भाव येतात ना, ते सगळे, हे सगळे कोणाचे आहेत, अहंकाराचे आहेत. साक्षीचे काय आहेत, मी पाहणार आहे, माझा त्यांचा काही संबंध नाही, नाही का, हा अहंकार आहे, स्वतःचा अहंकार फक्त साक्षी. आता साधारणपणे सगळ्याच माणसांना काय वाटतं, मी क्रोधी आहे, क्रोधिष्ट आहे, मी चांगला आहे, मी वाईट आहे, मी प्रेमळ आहे, मी दयाळू आहे, मी दुःखी आहे, मी सुखी आहे, असं वाटतं. अहंकारामध्ये जेवढं काही असेल तो मी आहे असं वाटतं आपल्याला. हेच तादात्म्य. आणि हे खोटं आहे, हे भ्रांतीजन्य आहे, असं भ्रांतीजन्य शब्दाचा अर्थ आहे. मग काही ठिकाणी परमार्थ शिकवताना काय करतात, ते म्हणतात तुम्ही काय करा, हे जे अहंकाराचे जे सगळे धर्म आहेत ह्याला तुम्ही असं तटस्थ रूपाने पाहायला शिका. तुम्ही असं म्हणा, हा मी ह्या धर्मांना आता पाहतोय असं म्हणायला शिका. म्हणजे ते तुम्हाला साक्षी व्हायला शिकवतात त्याला. आणि इतका तासोन तास, दिवसेंदिवस वर्षोनुवर्ष हे करायला लागतं. म्हणजे हजारो तास हे केलं की परत मध्येच एकदा लक्षात, अरे आपण क्रोधिष्ट आहे, मग सगळं पाण्यात जातं. परत काय होतं, कारण मुळात यांनी जे सगळं हे मांडलेलं आहे, या सगळ्या मार्ग सांगणाऱ्यांची जी कल्पना आहे ती काय, ह्यांचा जो संबंध आहे तो भ्रांतीजन्य मानत नाही. ते बऱ्यापैकी सत्य समजूनच करतात. हे सगळं त्यांचं तादात्म्य खरंच आहे असं समजतात ते. आणि तुम्ही आता त्याला तटस्थपणे पाहायला शिका असं म्हणतात. कसं शिकवतात, काय शिकवतात, कुठेही जा तुम्ही, फक्त तुम्हाला काय शिकवणार आहेत, तुम्ही या धर्मांना तटस्थपणे पाहत राहा. मग तसं पाहायला लागलो आपण तर काय एक धर्म आहे पाहायला, अरे जागा झाल्यापासून झोपेपर्यंत असंख्य धर्म आहेत. अनंत बुद्धीचे अनंत तरंग, क्षणा पालटे रंग. किती वेळ पाहत बसावं. ते म्हणतात नाही कोर्स करत राहा. मग कोर्स 1, कोर्स 2, कोर्स 3, कोर्स 4 हे कोर्स करत राहा. किती दिवस करू, जिथपर्यंत तुम्ही साक्षी होणार नाही. कितपर्यंत, जिथपर्यंत तुम्ही साक्षी होणार नाही. तुम्ही झालेत का, नाही मला पण बसावं लागतं अजून. त्यांना विचार, तुम्ही झाले का आता साक्षी, नाही मी पण रोज ते करतो ना, म्हणजे मी पण साक्षी रूपाने पाहायचा प्रयत्न करतो, तू पण कर.
आपण उभयता या मार्गामध्ये चाललोय, म्हणजे तू पण पूर्ण नाहीस ना अजून. मग असं जर म्हटलं तर नाही, एज्युकेशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ही जी प्रक्रिया आहे ही कंटिन्यू चालणार आहे. त्यामुळे इथं आपल्याला स्टॉपेज नाहीये, कुठे थांबायचं नाही कुठे आपल्याला. मी पण पुढे पुढे सरकणार, तू पण पुढे पुढे सरक. मग दोघांनाही बरं वाटतं, अरे हा बरं आहे, चांगलं आहे. आणि तसं पाहायला फार आनंद मिळतो ना. बऱ्याच वेळा काय होतं, आपण फक्त ऑब्झर्वर आहोत, म्हणजे फक्त पाहणारे आहोत, ह्याच्यामध्ये एक आनंद असतो. काही वेळेस काय आहे, काही वेळेस अंतःकरणामध्ये म्हणजे ह्या अहंकारामध्ये निर्माण होणारा क्रोध भोगण्यामध्ये आनंद असतो. काही वेळेस या अहंकारामध्ये निर्माण होणारी दया भोगण्यामध्ये आनंद असतो. अहंकाराचे जे धर्म आहेत या धर्मांना भोगण्यामध्ये फार आनंद वाटतो. म्हणजे एखादा भिकारी जर आपल्या समोर आला तर त्याला 5 रुपये देण्यामध्ये एखाद्याच फार ऊर भरून येतो, फार बरं वाटतं आपल्याला. भुकेला जर आपल्या दारात आला तर त्याला भिक्षा वाढायला फार बरं वाटतं आपल्याला. आपण काय केलं आणि काय नाही असं वाटतं. दया. अहंकाराचे जे असंख्य धर्म आहेत, हे सगळे असंख्य धर्म भोगताना तर किती मनोरंजन होतं ते काही सांगताच येणार नाही. सांगताच येणार नाही, त्याचा हिशोबच नाही. पण एखादा 600 रुपयाने त्याला जरी पाहायला लागला तर मग तो जर भिकाऱ्याला 5 रुपये देईल तर तो मनातल्या मनात म्हणत राहतो, मी ह्याला साक्षी आहे बरं का. म्हणजे मी 5 रुपये ह्याला देतोय, ह्याला मी काय आहे, साक्षी आहे. मग मला क्रोध आला ना की या क्रोधाला पण मी काय आहे, साक्षी आहे बरं का, मी याच्यापासून वेगळा आहे. अशा प्रकारे साक्षी आणि अहंकार यांचं जे तादात्म्य आहे हे तादात्म्य तोडण्याचा प्रयत्न करतायत. आता हे कसं आहे, हे तादात्म्य कसं सांगितलंय, भ्रांतिजन्य. आता भ्रांतिजन्याचा अर्थ काय होतो याचा विचार नाही करत आहेत. हे सत्य समजून करतायत सगळे. जास्तीत जास्त जी मतं तयार झालेत, अनेक संप्रदाय महाराज तयार झाले, हे सगळं खरं आहे समजून करतायत. पण आद्य शंकराचार्यांनी जे सांगितलंय त्यामध्ये त्यांनी भ्रांतिजन्य असा शब्द वापरलाय. आणि या भ्रांतिजन्य शब्दावरच लक्ष देत नाहीयेत. ते लक्ष देतात साक्षी आणि अहंकाराचं तादात्म्य आहे. मग ते तोडायचंय, मग त्याला प्रबोध पाहिजे, म्हणजे बोध पाहिजे, म्हणजे ज्ञान पाहिजे. मग हे ज्ञान काय धरतायत, तुम्ही 600 रुपयाने पाहायला शिका आता, हेच ज्ञान. पुढचं अपमत होणार आहे. मला एक जण म्हणे की हे पुढचं मग अपमत होणार आहे, पुढे आपल्याला आत्मा आपण आहोत हे अपमत कळेल, त्याची काही गरज नाही. पुढचं विचारू नका म्हणतात. पुढचं काय, पुढचं विचारू नका, हे पुढचं अपमत होणार. तुम्ही हे करत राहा, मरेपर्यंत हे करत राहा. मरणार करणार कधी, कळणार कधी पुढे आत्मा म्हणजे काय, ते कळणार नाहीये, कारण त्यालाही कळलेलं नाहीये. पण आधीच सांगितलं, काही करायला सांगितले माणसांना फार मजा वाटते. एखाद्याला म्हणलं तू काहीच करू नका, बस इथं, तू चुळबुळ करणारच, बसणारच नाही जाग्यावर. तुम्हाला सगळ्या सांगितलं अजिबात घरी जाऊ नका, आता बस इथं तुमची सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करतो मी, जेवणाची व्यवस्था करतो, राहण्याची व्यवस्था करतो, अजिबात जायचं नाही कुठे, बसून राहायचं सगळं. होईल? शक्यच नाही, शक्यच नाही. करण्यामध्ये आनंद वाटतो ना. तुम्ही करू नका असं नाही सांगत, मी उदाहरण सांगतोय. मग हे जसं स्थूलपणे करण्यामध्ये आनंद वाटतो तसं काहींना सूक्ष्मपणे करण्यात आनंद वाटतो. म्हणजे त्या अहंकारामध्ये असलेल्या असंख्य धर्मांना साक्षी रूपाने पाहण्यामध्ये आनंद वाटतो. मग परमार्थामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही का? हो, सांगितलेलं आहे, सांगितलेलं आहे. शास्त्रात तर नित्यकर्म नैमित्तिक कर्म कसे करायचे हे पण सांगितलेलं आहे. निषिद्ध कर्म, प्रायश्चित्त कर्म सगळं सांगितलं. शास्त्राने काय, वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपण हित आपले तेच घेपे. वेदामध्ये काय नाहीये, वेदामध्ये सगळंच आहे. शत्रूला कसं मारावं हे पण शिकवलंय. शत्रूला मारावं कसं, सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत उपनिषदामध्ये, वेदामध्ये. मग आपण करावं कसं, ते करावं काय. पत्नीचा स्वीकार कसा करावा हे सुद्धा वेदामध्ये, उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे. मग संन्याशाने त्याचा उपयोग करायचं ठरवलं तर कसं करीत, कारण संन्याशी झाला त्याला पत्नी नाहीच आहे. मग त्याला त्या वेदाच्या त्या भागाचा उपयोगच काय, उपयोगच नाही त्याला काय, कारण त्याच्यासाठी नाहीच ते. म्हणून एखादा जर म्हणेल की नाही हे तर शास्त्रात लिहिलंय, असं हो लिहिलंय ना, पण ते कोणासाठी आहे, तू असं समजतोस का, तुला वाटतंय का हा संबंध खरा आहे, मग तुला करावंच लागेल. म्हणून जेवढे लोक हे खरं समजून बसले त्यांना हे करावंच लागतं. त्यांना मग 8 दिवसाचा कोर्स, महिन्याचा कोर्स करत राहावं लागणार. कुठपर्यंत करावं लागेल, मरेपर्यंत करत राहावं लागणार. कारण 6 महिन्याचा जरी कोर्स एखाद्याने केला तर 1 महिन्यात त्याचा कोर्स सगळा पाणी फिरणार त्याच्यावर. कारण
1 महिनाभर लागणार नाही त्याला. त्या कोर्समधून बाहेर आल्या आल्या पुन्हा संपलं सगळं विषय. तुम्ही मग एखादा म्हणाला महाराज तुमचं इथंच आहे की तुम्ही इथे सांगता तेवढ्याच वेळापुरतं सगळं चालतंय, इथून बाहेर पडले की संपलं सगळं, नाही का? असं होतं ना? नाही, त्याच्यात फार फरक आहे. काय फरक आहे तो लक्षात येईल. असो, साक्षी आणि अहंकार यांचं जे तादात्म्य आहे हे भ्रांतीजन्य आहे, हे पहिलं लक्षात घ्या, असं ते म्हणतात. कसं संपवायचं त्याचं उत्तर इथे सांगणार आहेत. पण भ्रांतीजन्य असं म्हटल्यानंतर ते काय? फसवणूक आहे, ते खरं नाही. ते त्याचा अर्थ काय होतो? ती फसवणूक आहे, खरं नाहीये. आता जे खरं नाहीये त्याच्यावर जो तुम्हाला प्रक्रिया करायला लावली, उदाहरण, इथे फार मोठी एक नदी वाहते आहे आणि नदीच्या पलीकडे देव उभा आहे. आता ही नदी फार खोल आहे आणि या नदीमध्ये असंख्य विषारी बिनविषारी जलचर प्राणी आहेत आणि ही नदी तुम्हाला पार करून जायची आहे. तर बाबांनो, ही नदी तुम्ही पार करून जा. आता असं म्हटल्यानंतर लोक धावायला लागले. कुठे? नाव आणायला, बोट, नाव. मग नाव नसेल तर नाव बनवायला गेले, सुताराला शोधायला गेले. पैसे नसतील तर मग आधी पैसे कमवायला गेले. आता काय काय होईल सांगताच येत नाही. पैसे नाही म्हणून नोकरी करायला गेले, नोकरी करायला लागले तर मग बाकीचे भलते उद्योग सुरू झाले. असं करता 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 कधीतरी 5-10 वर्षांनी त्याला कळलं, अरे आपल्याला काय करायचं होतं, आपल्याला नाव बनवायची होती. मग उरलेल्या पैशातून कसं तरी साठवलेल्या पैशातून नाव बनवली, ते घेऊन आली, नाव नदीत सोडली आणि पलीकडे गेला आणि पलीकडे असलेल्या देवाला भेटला, नाही का? असं करावं लागेल. पण त्याने जर आधीच नीट ऐकलं असतं की बाबा रे, तुला ज्या नदीतून पार जायचंय ती नदी जी आहे ती मृगजळाची नदी आहे. ही नदी कुठली आहे? ही मृगजळाची, तरावया मृगजळाची गंगा. कुठली नदी पार करायची? तरावया मृगजळाची गंगा, डोणी लागी करती दांगा. म्हणजे ही मृगजळाची नदी आहे. मृगजळ म्हणजे भ्रांती. मृगजळ काय? मृगजळ म्हणजे भ्रांती. मृगजळ या शब्दातच काय? भ्रांती आहे. म्हणजे तिथे कुठली क्रिया करणं अपेक्षित आहे? तिथे कुठली क्रिया करणं अपेक्षित आहे? काय क्रिया करावी लागेल? स्थूल का सूक्ष्म? नाही, आता मृगजळाची नदी आपल्याला पार करायची आहे तर सूक्ष्मपणे मी होडी बनवतो, असं काही करावं लागेल? किंवा स्थूलपणे प्रत्यक्षात होडी बनवतो? प्रत्यक्षात बनव, नाहीतर अप्रत्यक्षात बनव. तू होडी बनव, उपयोग नाहीये काही. तू प्रत्यक्षात बनवली काय ना अप्रत्यक्षात बनवली काय, मुळात दोन्ही क्रिया तिथं उपयोगाला येत नाही, स्थूल असो काय सूक्ष्म असो. त्याचं कारण काय? मृगजळ हे काय? मृगजळ ही भ्रांती आहे, भ्रम आहे तो. मग तो भ्रम कसा जाईल? कसा जाईल? भ्रम जाण्यासाठी काय करावं लागेल? मृगजळ हा भ्रम आहे हे जाण्यासाठी काय करावं लागेल? काय ओळखावं लागेल? बस एवढंच ओळखावं लागेल. हे मृगजळ आहे एवढंच लक्षात घ्यावं लागेल, बाकी काहीच करावं लागणार नाही. हे मृगजळ आहे एवढं ज्याला पक्क लक्षात आलं त्याला डोणी नाही आणि सुतार नाही, लाकडं नाही, नोकरी नाही, चाकरी नाही, काही नाही. फक्त त्याने काय लक्षात घ्यायचंय? हे मृगजळ आहे. तसं साक्षी आणि अहंकार यांचं तादात्म्य कसं आहे? काय लक्षात घ्यायचं तुम्हाला? साक्षी लक्षात घ्या, मी साक्षी रूपाने पाहतो असं लक्षात घ्यायचंय का? मी क्रोधिष्ट आहे, मी रडतोय, मी वाईट आहे, मी चांगला, हे लक्षात घ्यायचंय? आपण काय लक्षात घेतलंय? आपण लक्षात घेतलंय मी चांगला माणूस आहे, वाईट आहे, अमका आहे, तमका आहे, मी प्रेमळ आहे, मी दयाळू आहे, हे आपण लक्षात घेतलंय अनंत जन्मांपासून. म्हणून काही लोकांना असं वाटायला लागलं की आपण ह्याच्या विरुद्ध करूया. आता ते काय करतात? विरुद्ध करतात. कारण एक आहे अहंकाराचे धर्म, त्याच्या विरुद्ध कोण आहे? साक्षीचे धर्म. परस्परांचा अध्यास आहे, परस्परांचं तादात्म्य आहे. अनंत जन्मापासून काय भोगत आलोय? अहंकाराचे धर्म. मग आता परमार्थ शिकवणारे काय शिकू लागले? आता साक्षीचे धर्म शिकू लागले आणि साक्षीचे धर्म शिकवण्याला ते बोध म्हणू लागले. ह्याच्यापेक्षा आश्चर्यकारक काय? फारच आश्चर्यकारक आहे. आणि जगतभर पसरवलंय, हे इतकं वेगाने पसरवलंय काय सांगू शकत नाही. मोठमोठ्या संस्था तयार झाल्या. ह्याच्या काय शिकवतात माहितीये? काय शिकवतील? फार काय काय भारी भारी शिकवतात. मला हे सगळं पाहून तर फारच आश्चर्य होत आहे. कारण आपण अनंत जन्म, आणि होणार तसं साहजिकच आहे, जो फार दुःखाने पिचलेला असतो, फार दुःखाने पिचलेला आहे,
त्याला सुखाचा एवढा थेंब जरी दिसला तर त्याला किती आनंद होईल. पार काळ्या कट्ट अंधारामध्ये जो कायम राहतो त्याला एक किरण जरी दिसला त्याला कसं वाटेल, बरं वाटेल का नाही. त्याला काय घेण्यात सूर्याशी. काजवा जरी दिसला त्याला बरं वाटेल. जो पार भुकेने व्याकुळ झालेला आहे त्याला साधी तुम्ही शिळी भाकरी आणि चटणी जरी दिली तर तो पक्वानाची गोडी त्याला वाटणार. त्यामध्ये त्याला काय घेण्याचं नाही पक्वानाशी. तसं अनंत जन्म अहंकाराच्या धर्मामध्ये पिचल्यानंतर नुसतं साक्षीचं मी साक्षी रूपाने पाहतो एवढं जरी म्हटलं तरी लोकांना फार बरं वाटतंय. जीवांना अरे आपण आता परमार्थ करणार आहे असं वाटायला लागलंय. पण ते हे लक्षातच घेत नाहीयेत की ह्यांचा जो संबंध आहे हा मुळात कसला आहे. जे आहे संबंध तोच मुळात भ्रमात्मक आहे. मृगजळाची नदी तरायची आहे बरं का तुम्हाला. भवसागर पार करायचा आहे असं म्हटलं की आपल्याला फार मोठा सागर फार कठीण आहे. भवसागर आहे हा. जर खरंच भवसागर आहे आणि एवढा अचाट आणि अफाटू आता कोण करील या शेवटू. कोणाचे नि संताने निपसती या उन्मुळने. अरे कोणाच्या बापाच्याने हा उलटेल काय एवढा मोठा आहे तो. तुम्ही जो म्हटलं ज्ञानदेवाने पुढे सांगितले अरे हे वांजेची घरभरे लेकरे जशी. वांजेच्या लेकरांना मारण्यासाठी काय यत्न करायचा आहे. आणि हा म्हणतात नाही हा तुम्ही आता याला साक्षी व्हा बरं का. आता तुम्ही क्रोधाला पण साक्षी आहे, आता तुम्ही ह्याला पण साक्षी आहे, तुम्ही त्याला पण साक्षी आहे आणि करत राहा. किती दिवस करत राहा. काय परमार्थामध्ये सुरू केलंय, कोणी सुरू केलंय त्याला काही हिशोबच नाही. संबंध कसा आहे तुम्हाला कशावर लक्ष द्यायचंय. संबंधच भ्रांतीजन्य येतो हे लक्षात घ्यायचं फक्त. हा बोध आहे. बोध काय आहे यांच्यातला संबंध मुळात भ्रांतीजन्य आहे हाच बोध आहे. जसं मृगजळ हे मृगजळ आहे हाच बोध आहे. कशी तरुण जाऊ पण तरी सांगा ना असं जर म्हटलं तर ते जा तिकडे जाऊन एक नाव बनवून आण मग तू घेऊ नये मग आपण बघू कसं जरून जायचं असं म्हणावं लागतंय. हे दुर्दैव आहे. हे काय दुर्दैव आहे. महाराज काय मला फार क्रोध येतो. तुम्ही सांगा ना जरा हा क्रोध कसा नष्ट करू. तू त्याला साक्षी रूपाने पाहायला शिक बाळा. तो म्हणतो हो महाराजांनी उपदेश केलाय आता मी साक्षी रूपाने पाहत लागतो. बराच दिवस त्याच्या क्रोधाला पाहत राहतो. महाराज काही क्रोध काही जात नाही हो. अरे तुला घालवायला नाही सांगितलं फक्त पाहायला सांगितलंय. हा करतो परत करतो तो करत राहतो. तो जातोय कुठला तो जात नाही. ह्याला साक्षीरूप कायम येत नाही. कारण जेव्हा परस्पर अध्यास असतो तेव्हा एका लक्षात घ्या परस्पर अध्यास असतो तेव्हा कधी कायम एक जण राहत नाही. कधी हा डोकं वर काढणार तर कधी तो डोकं वर काढणार. कधी तुम्हाला वाटणार मी त्यांना पाहतोय आणि कधी कधी वाटणार आपण क्रोधिष्ट आहोत. कधी कधी आपण क्रोधाला पाहतोय असं वाटेल आणि कधी कधी वाटेल मी क्रोधिष्टच आहे असं वाटेल. मग एकमेकांवर अध्यास होतच राहणार आहे. ते काही संपणारच नाही. ते मृगजळाची नदी पार करायची असेल तर काय करायचं आहे. काय करायचंय बोध. काय पाहिजे बोध पाहिजे. मग तसं साक्षी आणि अहंकार यांचं तादात्म्य नष्ट करण्यासाठी काय करायचं आहे. काय करायचंय इथे सांगितलं काय करायचं. प्रबोध. काय पाहिजे प्रबोध. आणि मग प्रबोध म्हटलं म्हणजे ज्ञान. मग ज्ञान कुठलं अहंकार आणि त्याच्या धर्मांचं का साक्षी आणि त्याच्या धर्मांचं. कशाचं ज्ञान कशाचं करायचं. काही लोक असं म्हणतात की अहंकार आणि त्याच्या धर्माचं ज्ञान करून घ्या. काही लोक असं म्हणतात साक्षी आणि त्याच्या धर्माचं ज्ञान करून घ्या. मग जे लोक म्हणतात अहंकार आणि त्याच्या धर्माचं ज्ञान करून घ्या ते लोक काय करतायत त्या अहंकाराचे जे असंख्य धर्म आहे त्यातले जे घातक वाटतात त्रासदायक वाटतात त्यांना नष्ट करा असं म्हणतात. जसं उदाहरणार्थ क्रोध नष्ट करा. आणि जे चांगले वाटतात ते वाढवा असं म्हणतात. म्हणजे दया वाढवा, प्रेम वाढवा, करुणा वाढवा. ते काय सांगतायत दोन आहेत ना इकडे दोघ जण आहेत. एक आहे हा भाग एक आहे हा भाग. जे अहंकारावर लक्ष ठेवतात ते म्हणतात चांगले 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 त्यातले वाढवायचे, वाईट 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 जे येते संपवत जायचे. म्हणजे क्रोध नष्ट करायचा, घृणा नष्ट करायची, हिंसक प्रवृत्ती नष्ट करायची. असं वेगवेगळे जेवढे काही अहंकाराचे विचित्र आणि वाईट धर्म वाटतात ते सगळे नष्ट करायचे. चांगले जे धर्म आहेत ते वाढवत जायचं असं अहंकारावर अभ्यास करणारे सांगतात. अहंकार म्हणजे इकडचा भाग झाला हा.
आता इकडचा भाग साक्षी. जे साक्षीकडे आले ते काय म्हणतात, आता आपण काय करूया, साक्षीचे धर्म. मग साक्षीचा धर्म काय, पाहणे. आपल्याला काहीच नाही करायचंय, साक्षीला एकच धर्म आहे ना, सोपा धर्म आहे त्याचा, पाहणे. मग ते फक्त पाहायचंय, आपल्याला फक्त पाहत राहायचं. म्हणजे आपण अहंकाराच्या धर्मांना पाहत राहिलो की आपण आत्मा अपमत होणार आहे. असं कसं होईल, नाही ते होणार पुढे अपमत, कसं होईल असं. पण यांना पण कळत नाही, यांना असं वाटतं नाही होईल कदाचित. कारण हे बघा, तुम्ही म्हणाल नाही असं नाही, असं नाहीये. जे लोक अहंकारावर परमार्थ करतायत, अहंकार दोन भाग आहेत ना, एक अहंकार एक साक्षी. जे लोक अहंकार या शब्दाला धरून परमार्थ करतायत, कळत नकळतपणे, हे काही असं एकदम मी शब्दशः जसं म्हणतोय तसं नाही, कळत नकळतपणे. त्यांच्यामध्ये कसं आहे बघा, काही लोक असं म्हणतात, एवढा दिवस परमार्थ करतो, ह्याला साधा क्रोध सांभाळता येणार. हा काय महाराज आहे, काय म्हणतात, एवढा मोठा चांगला महाराज आहे, अजिबात दया नाही त्याच्याकडे, हा कसा काय महाराज. ते लोक काय विचार, कुठल्या गोष्टी विचार करतात, ते कशा विचार करतात, अहंकार. त्यांचं लक्ष कशावर आहे, मला सांगा. महाराजांकडे दया असावी, करुणा असावी, प्रेम असावं का, क्रोध असावा, तिरस्कार असावा, द्वेष असावा, काय असावं, कसे असावे महाराज, दयाळू, कनवाळू, कृपाळू, करुणामय, प्रेमळ का, रागिष्ट, चिडचिड करणारे, वैताग करणारे, गोंधळ घालणारे, कसे असावे नक्की, कसेच नको, कसे असावे, याच्यापैकी कसे असावेत. तुम्ही जगात जा, फक्त ह्याच्यावरच लक्ष आहे लोकांचं. ते म्हणतात महाराज कसे असावेत, प्रेमळ असावेत. तुला कोणी सांगितलं, कोणी सांगितलं, कोणी प्रेमळ असावेत, कोणी सांगितलं. ज्ञान मार्गामध्ये वेदांताचा अभ्यास करणारे पण म्हणतात, अरे महाराज प्रेमळ नाहीत, पण त्यांना कळतच नाही काही. ज्ञानमार्गामध्ये ते ज्ञानमार्गामध्ये नसतात, त्यांना कळलेलं नसतं ज्ञानमार्ग म्हणजे काय नाही. बरं सांगा, देव कसा असावा सांगा तुम्ही मला. जाऊ द्या, मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. देव कसा असावा, कसा असावा, कसा असावा, गोड. कसा असावा, एकदम सुंदर रूप, देखणा. देव कसा असावा, देखणा, सुंदर रूप, सगळ्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवणारा, आहे की नाही, कसा असावा, असा असावा का नाही. आणि अर्जुनाला कसा दिसतो देव खरा, कसा दिसतो, असा दिसतो, मग घाबरतो तो, आणि त्याला महामारी म्हणतो. हे महामारी आहे. देव कसा आहे, त्याची कल्पना वेगळी असते, म्हणून तो म्हणतो अंगीचे भगवंत पण आठवी बापा. तो म्हणतो तुला कोण म्हटलं की तू जे म्हणतो ते भगवंतपण आहे, हे जे तुला दाखवलं ते भगवंतपण आहे. तुला ते कळे ना म्हणून तुला ते चतुर्भुज रूपडे पाहण्याची इच्छा आहे. काय तुला दाखवतोय मी हे तुला लक्षात येत नाहीये. एक उदाहरण म्हणून सांगितलं. तर साधारण माणसाची सगळ्यांची कल्पना काय आहे की देव म्हटलं किंवा परमार्थ म्हटलं, महाराज म्हटलं की मग काय पाहिजे, हे असं असं. म्हणजे यांचं सगळ्यांचं लक्ष कुठलं आहे, कुठे आहे, अहंकार हा जो भाग आहे इकडे आहे. कारण अहंकाराच्या पोटात हे सगळे आहेत. सगळे द्वंद्व धर्म अहंकाराच्या पोटात राहतात, सगळे द्वंद्व. मग त्या द्वंद्वामधला एक भाग लोकांना चांगला वाटतोय कारण तो सुखकारक आहे, तो सुखरूप आहे ना, आणि दुसरा भाग दुःखरूप आहे म्हणून. आणि लोक तिथेच द्वंद्वामध्ये जे सुख दुःख आहे यांचा नाश करण्यामध्येच धन्यता मानतायत. अहंकाराच्या पोटी असलेल्या सुख दुःखामध्ये खेळ खेळत राहणे याच्यातच लोक धन्यता मानतायत. त्याच्या पलीकडे साक्षी आहे आणि साक्षीच्याही पलीकडे जायचंय म्हणजे इथपर्यंतचा प्रवास करणार कसा, हा मोठा प्रश्नच तयार झाला, ऐक नाही. तर काय आहे, इकडे आहे अहंकार. काही लोक अहंकाराच्या द्वंद्व धर्मामध्येच आहेत, तिथून वरच येऊ शकत नाही. अनंत जन्म फेऱ्या मारत, अनंत जन्म इथेच फेऱ्या मारायच्या. कसं याच्यातून कोण बाहेर पडेल हे काही सांगू शकत नाही. कसा बाहेर पडणार याच्यातून, इतकं भयानक आहे हा अहंकाराचा हा खेळ. आणि या अहंकाराचं तादात्म्य कोणाशी आहे, साक्षीची आहे. तो साक्षी या अहंकाराशी तादात्म्य पावल्यानंतर अनन्य अध्यास असल्यामुळे त्याचे सगळे धर्म इकडे येणारच, म्हणजे पाहणे. मग कधीतरी पाहण्याचा भाव येणारच. म्हणून मग परमार्थात पुढे आल्यानंतर काही लोक म्हणतात तुम्ही इकडे न राहता आता इकडून बघूया, आणि म्हणून ते सांगतात आपण फक्त आता पाहत राहू. पण काय पाहू म्हणतात, काय पाहायला सांगतायत, पाहायला काय सांगतायत, कशाला पाहायला सांगतायत,
कशाला पाहायला सांगतात? कशाला साक्षी म्हणतायत ते? या सगळ्यांना साक्षी म्हणतात. कशाला? या क्रोधला, लोभला, मोहला, अहंकारामध्ये असलेल्या सगळ्या धर्मांना साक्षी असं म्हणतात. त्यांना पाहतोय आपण असं म्हणतो. मग जेव्हा त्यांना आपण पाहत राहतो तेव्हा तो संबंध आपण भ्रांतीजन्य असं शोधतच नाही किंवा तिकडे लक्ष जात नाही ना. इतक्या सहजपणे होतं, हे काहीच कळत नाही. डोळे झाकून आंधळेपणाने आपण हे करतोय. कारण तुम्ही बऱ्याच दिवस जो परमार्थ नावाखाली काहीतरी करत आले, दगडाला शेंदूर भाजलाय, पूज देव, पूजले, विचारच नाही केला का, कशासाठी, माहितच नाही त्यात देव आहे का नाही. जे काही करत आलो, जे करत आलो आपण, हे सगळं जे आहे हे करत आलोय नुसतं. मग तसंच हे पण करणार ना. आपण शहाणे थोडीच होतो दगडापुढे नमस्कार करताना. तुमच्यापैकी किती आजही दगडाला नमस्कार करतात, दगडाच्या पुढे डोकं टेकवतातच. ज्ञानदेव महाराजांनी तिला स्पष्टपणे नाही सांगितलेलं आहे. निर्जीव दगडाची काय करसी सेवा, तो तुझं निर्दैव देईल काय, तो निर्दैव आहे मुळात. कवणे गुणे भुली पडली गव्हारा, हे कसं झालं माहित नाहीये. तीर्थाच्या माहेरा न ओळखशी, अष्टोत्तरशे तीर्थे जयाच्या चरणी, तो तुझ्या हृदय भवनी आत्माराम. देव जवळी असता जाशी अनातीर्था, मुकलासी म्हणे आता ज्ञानदेव. सगळं मुकला आणि बाकीचे सगळे शिकवतात हेच बरोबर आहे, चुकीचं बरोबर करून ठेवलंय आणि आपण त्याला म्हणतोय खरं आहे, ते चाललंय बरं आहे. मग तसंच इकडे पण आहे. या साक्षी आणि अहंकाराच्या तादात्म्यामध्ये जो बोध आहे, लोक बोध कशाला समजतायत, एक तर अहंकारातले वाईट धर्म संपवण्याला आणि चांगले धर्म प्रबळ करण्याला लोक बोध समजतात. कोणाला महाराज म्हणावं, जो प्रेमळ असतो, दयाळू असतो, कनवाळू असतो, गोडगोड बोलतो, सुखात राहतो, हे सगळे धर्म कोणाचे आहेत असं दिसलं की हा आता महाराज आहे बरं का, हे शिकवतायत. म्हणजे काही लोक अहंकारामध्ये परमार्थ आहे असं शिकवतायत आणि काही लोक त्याच्या पुढे थोडेसे गेलेत. ते काय म्हणतात, इकडे नको, हे नाही, हे द्वंद्वात नाही राहायचं, आपला साक्षी, आपण साक्षी आहे असं शिकवतायत. पण हे दोघंही सत्यत्वाने शिकवतायत, दोघांचं सत्यत्वाने. कारण त्यांना जर भ्रांतीजन्य हे कळलं असतं तर त्यांनी लक्ष कशावर दिलं असतं. मगाशी आपण विचार केल्याप्रमाणे पैल तीर का आईल तीर, कशावर लक्ष द्यावं, कशावर लक्ष द्यावं. कुठला पैल तीर ना आईल तीर, पैल तीर नाही ना आईल तीर नाही. अरे नदीच नाही तिथे, जिथे नदीच नाही तिथे पैल तीर आणि आईल तीर कुठे आहे. नदी असली तर पैल तीर आईल तीर होईल ना. नदी असेल तर पैल तीराला देव आणि नदी नसली तर पैल तीर आईल तीर काहीच नाही, एकच आहे. म्हणजे तुम्ही खाली इथे गेले, आता समजा रस्त्यात जा, इथे खाली उभे राहा आणि म्हणा पैल तीर हा, तिथंच असेल का. ते म्हणाल कुठे इथं नदीच नाही तर कुठला आलाय पैल तीर, नाही मी आईल तीरावर उभा आहे. ते म्हणतील हा वेडा झालाय. त्याचप्रमाणे हा संबंधच मुळात भ्रांतीजन्य असल्यामुळे भ्रांतीजन्य याच शब्दाचा बोध होणं गरजेचं. म्हणजे मिथ्यात्व निर्णय, मिथ्या या शब्दाचा बोध होणं गरजेचं. मिथ्या म्हणजे काय, भ्रांती म्हणजे काय हे लक्षात घेणं गरजेचं. भ्रमनिरास, त्याला काय म्हणतात, भ्रमनिरास म्हणजे ज्ञान आहे. साक्षीने पाहणं हा ज्ञान नाही. साक्षीने पाहणं किंवा अहंकारामध्ये बदल होणे, अहंकाराच्या धर्मात बदल करत राहणे हा बोध नाही. आणि साक्षीने रूपाने पाहत राहणे हा सुद्धा बोध नाहीये. तर या दोघांमधला जो संबंध आहे हा संबंध म्हणजे भ्रांतीजन्य आहे आणि ती भ्रांती नष्ट करणे हा बोध आहे. मृगजळ नष्ट करणे हा बोध आहे. मृगजळ कसं नष्ट करावं. मृगजळ आहे हे जितक्या ठळकपणे जेव्हा केव्हा लक्षात येईल तेव्हा तोच बोध आहे. बागुलबुवा केव्हा नष्ट होईल, जेव्हा केव्हा बागुलबुवा नाहीच हा स्पष्टपणे निर्णय होईल, तोच बोध आहे. तो एकदाच होईल, 10 वेळा ज्ञान होणार नाही, एकदाच होईल तो. काही लोक म्हणतात थोडंसं ज्ञान झालंय आम्हाला, आता थोडं वाढीत चाललोय आम्ही, थोडं वाढतंय, हे सगळं खोटारडं आहे. बागुलबुवा नाहीच हा एकदाच बोध होईल, तो काय 10 वेळा होणार नाही. मग आधी जे आहे ते सगळं संशय रूप आहे. आधी काय आहे का नाही, आहे का नाही, आहे का नाही, हा काय सगळा संशय, हा भ्रमनिरास नाही. तर प्रबोध
प्रबोध या शब्दामध्ये बोध असा फक्त शब्द इथे वापरलेला नाही, तर प्रबोधाच्च, बोध नाही प्रबोध. बोध म्हणजे काय, तिथे बोधामध्ये सुद्धा काय राहील, परोक्ष राहील. आणि प्रबोधामध्ये काय, ते अप्रोक्ष म्हणजे शेवट, कळलं, पक्का निर्णय. आता पक्का निर्णय बागुलबुवा नाहीच. जिथे साक्षीचं आणि अहंकाराचं तादात्म्यच मुळात खोटारडं आहे, कशाला पाहायचं त्याच्याकडे? पाहावं का नाही पाहावं? पाहावं की नाही पाहावं? मग अरे पहा, नाही तर नको पाहू. मुळात ते खोटारड आहे ना, ते खरंच नाही, तर तुम्ही कशाला त्याला पाहायचा प्रकार करायला लागले? कशासाठी पाहायचंय त्याला? काय पाहून करणार आहे तुम्ही? काय दिवा लावणार आहे तुम्ही पाहून? तिथं काय साध्य करणार आहे त्याला पाहून? अनंत बुद्धीचे अनंत तरंग तुम्ही पाहून काय साध्य करणार आहे? काय साध्य करणार? काही साध्य करणार नाही. बरं वाटेल फक्त. काय वाटेल? फक्त बरं वाटेल. तादात्म्य संपणार नाही. कारण हा भ्रम कुठपर्यंत आहे? बागुलबाची भीती तिथपर्यंतच आहे, जिथपर्यंत बागुलबा हा खोटा आहे हे कळलं नाही. तसं अहंकार आणि साक्षी यांचं जे तादात्म्य आहे हे भ्रांतिजन्य असल्यामुळे यांची भीती तिथपर्यंतच आहे, जिथपर्यंत कळलं नाही की हे भ्रांतिजन्य. म्हणून भ्रांतिजन्य आहे हाच प्रबोध आहे. पण हे तुम्ही नुसतं ऐकलंय. हे काय झालं? हे नुसतं ऐकलं तुम्ही. इथपर्यंत जायचंय आपल्याला. चुकीच्या गोष्टीला खत पाणी घातलं तर हा बोध टिकणार नाही. झाडाला पाणी घालायच्या ऐवजी गवताला जर पाणी घालू लागलं तर झाड मरणार आहे, नाही का? वाफ्यामध्ये अनेक गोष्टी लावल्या आणि त्याच्यातलं पाणी फक्त काय केलं, गवताला घालत राहिलं तर झाड मरतील का नाही? चुकीच्या गोष्टीला जर फिडिंग केलं, म्हणजे चुकीच्या गोष्टी करत राहिला, तर बरोबर गोष्ट काय होणार आहे? दुर्लक्षित राहणार आहे. त्याचप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा चुकीच्या गोष्टी फॉलो करत राहण्याने दुराग्रह वाढत राहणार आहे. म्हणून परमार्थ म्हणजे फक्त दुराग्रह नष्ट करणे, बाकी काही करणे नाही. म्हणून जसे कर्म मार्गामध्ये कर्म, उपासना, योग ह्याच्यामध्ये जे असंख्य संप्रदाय तयार झाले, तसेच हे साक्षी रूपाने पाहण्यामध्ये सुद्धा असंख्य संप्रदाय तयार झाले. असा गोंधळ जगामध्ये सुरू आहे सगळा. आणि ह्याच्यातून बाहेर पडायला कोणी तयार नाही, तयारच नाही. कारण काय होतं? कारण अहंकाराच्या पोटी असलेले जे हे लेकरं आहेत तिची, ती फार त्रासदायक आहे. त्यांचा त्रास झाला की मग वाटतंच साक्षी रूपाने बघूया त्यांच्याकडे. त्यांचा त्रास झाला की वाटतंच तसं. म्हणून फार अवघड, फार म्हणजे फार अवघड आहे. चुकून तुम्ही आता हे सगळं माझं ऐकताय आणि चुकून जर तुम्हाला काहीतरी व्यवहारात अडचणी आल्या, तुम्ही काहीतरी परमार्थाच्या नावाखाली भलतच करणारच आहात. मर्यायच्या तरी देवळात चाल, कोपऱ्याच्या मसोबाला तरी देव पूजाल, करणारच काहीतरी. नाही तर तुम्ही दगड शेंदूर लावून मसोबा तयार कराल, करणारच काहीतरी. अपमत. कारण हा विषयच कळत नाही ना, माहितच नाही काय. व्यवहारात काहीतरी अडचण आली की महाराज संपले, महाराजांचा बोध संपला. आणि मग कुठे नको तिथे हेंद्री शेंद्री देवदेवता, त्यांना भजावं तुम्हाला वाटेलच, तुम्ही करणारच आहात ते. आणि तेच तुम्हाला कारण इकडे जाऊ न देण्याला. काय का तिकडे लक्ष म्हणलं, इकडे विषय संपला. ते तुम्हाला ओढणारच आहेत. मी आधी सांगितलं, कोणाला वाटेल आपला पशु मारावा? बृहदारण्यक उपनिषद लिहून ठेवलेलं आहे तसं. कोणाला वाटेल आपला पशु मारावा? तुम्ही त्यांची उपासना करू नये, तुम्ही त्यांच्यात राहू नये, असं कुठल्या देवदेवतेंना वाटेल? कुठल्या तरी देवदेवतेंना वाटेल का? वाटणारच नाही. त्यामुळे ते देवदेवता तुम्हाला आकर्षित करणारच आहेत. नव्हे तुम्हीच आकर्षित होणार आहेत. तुम्हाला साधारण जरी अशी ठेस लागली तरी तुम्हाला आठवेल एखादा देव. कुठल्याही व्यावहारिक अडचणी आल्या की लगेच देव आठवणार आहे. म्हणून खरं तर हा प्रबोध आणि हा प्रबोधच खरा आपला विषय आहे. या ठिकाणी असलेला साक्षी आणि अहंकाराचं तादात्म्य, हे जे भ्रांतिजन्य आहे, हेच नष्ट करणे हाच आपला परमार्थ आहे. त्याच्या आधी आलेले दोन सोडून देऊ जरा, त्याचा विचार नाही करत आहे सध्या. आपला परमार्थ फक्त एवढाच आहे. साक्षी आणि अहंकाराचं असलेलं तादात्म्य भ्रांतिजन्य आहे हे लक्षात घेणं.
यासाठी जो प्रबोध आपल्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे, तो काही आपोमत तयार होणारा नाही. है की नाही? दिवा काय आपोमत पेटत नसतो. हा पेटतो. पेटेल का आपोमत? जेव्हा एका दगडावर दुसरा दगड घासला जातो तेव्हा अग्नी तयार होतो. एकाच दगडामध्ये असलेला अग्नी आपोमतच तयार होत नाही, त्याला दुसऱ्या दगडावर काय करावं लागतं? घासावं लागतं. एकच दिवा आपोमत चेतवला जात नाही, त्याला दुसऱ्या दिव्याला चेतून घ्यावं लागतं. दीपे दीपू लावीचे, त्याच्याशिवाय हे होणार नाही. म्हणून ज्यांना हा प्रबोध असेल, ज्यांच्यामध्ये हा प्रबोध निर्माण आहे, चेतलेला आहे, अशाच साधू संतांना शरण राहून, अशाच साधू संतांच्या संगतीने, कारण मी तुम्हाला साधू संतांचा पसारा केवढा आहे सांगून दिलाय, तर यांच्या संगतीने नाही, ज्या साधू संतांमध्ये ही भ्रांती म्हणजे काय, हा खरा प्रबोध आहे, अशा साधू संतांच्या संगतीनेच आपल्याला हा प्रबोध आपल्यामध्ये जागृत करता येऊ शकतो. असं घडो, यासाठी आपणा सर्वांवर त्या परम कृपाळू भगवंताची कृपा हो, अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्याच्याच कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्ण विराम. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की